54 धावा अगदी 4 षटकांमध्ये लिलया चेस केल्या गेल्या. मनपूर्वक अभिनंदन जयमान नडे, त्याचबरोबर टफ अँड हार्ड लक, ऑल द बेस्ट आपण देऊयात अपकमिंग टुर्नामेंटसाठी स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावला. सामना सुरू होतोय, स्पीडअप करणं गरजेचं राहील. बजरंगी बॉयज दहेगाव लक्ष सुद्या. 1:37 स्थानिक वेळ आहे. 1 मिनिट आणखीन आपण स्टार्टअपसाठी देत आहोत. 1:38 बरोबर पहिला बॉल पडतोय सलामीवीर मैदानामध्ये. ऑन स्ट्राईक राहुल आणि त्याच्यासोबत रोशन. पॉवर प्लेचं पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती कल्पेश. ऑल इज सेट. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल मिस टाइम फटका, लीडिंग एज. विकेट किपरचं जजमेंट खराब राहिलं. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुटलाय झेल आणि सुटकेचा मोकळा श्वास त्या ठिकाणी सोडलाय बॅटर आरजे अर्थातच राहुल जामगर यानं. नशिबाचे हात मिळून राहुल जामगर मैदानात दाखल झाला की काय हा प्रश्न सध्या उपस्थित झाला. पहिल्या बॉलवरती सोपा झेल त्याचा सोडण्यात आला यष्टी रक्षकाकडून. आयुष्यमान भोवाचा आशीर्वाद त्याला प्रदान झालाय. जो आक्रमक फलंदाजी पाहायचे कशा पद्धतीनं बॅटिंग आता बहरेल. निर्णायक पहिल्या सत्रात फलंदाजी करत असताना बॅटर राहुल जामगरची. पहिल्या चेंडूवरती एक धाव इंडिव्हिज्युअल अकाउंट. त्याचबरोबर टीमचं देखील सांघिक धावफलकावरती शुभारंभ खातं खुलं होत असताना सॉफ्ट हँडेडली प्लेस करतायत. कव्हर्समध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक पुढे पोहोचतायत. बॅकलिपचा अत्यंत सुंदर वापर. लास्ट मोमेंटला बॉलची लाईन पाहिली. चांगल्या बॉलला सन्मान देत असताना त्या ठिकाणी आणखीन एक सिंगल ॲड केली जाईल. सिंगल धाव्याच्या जोरावरती धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 2 या आकड्यावर 2 ऑन बोर्ड. 2 धावा याचबरोबर धावफलकावरती महत्त्वपूर्ण पहिलं षटक पॉवर प्लेचं दोन्ही बॅटर्सने सिंगल धाब्याने आपलं इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन केलेलं आहे. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटच्या आता पोहोचले. मिस्टेक झाली नाही. पहिल्या चेंडूवरती जरी झेल सुटला असला तरी देखील कॅप्टननं रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे आणि ती सांभाळत असताना माघारी परतताना पाहायला मिळतात या मॅचमध्ये आरजे राहुल जामगर. पहिला धक्का बसतोय टीम जामगर स्ट्रायकर्सला. पहिल्या चेंडूवरती झेल सुटला होता असं वाटलं होतं. उपद्रव केला जाईल राहुल जामगरेकडून, मात्र प्रयत्न त्याचा सपशेल फसलेला आपण बघत आहोत. नितेशनं सुंदर झेल पकडलेला आहे. बॅकवर्ड पॉइंटमध्ये राहुल स्वस्तात माघारी परतला आणि सध्या बॅटिंगसाठी पाहिलं तर संघाचे संघनायक कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट नितीन जामगरे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडला टॉप ऑफ द ऑर्डर 3ऱ्या क्रमांकावरती. बरोबर 1:38 पहिला बॉल पडलाय. जास्त वेळ घेऊ नका, लक्ष सुद्या. धावा 2. पहिला धक्का बसलेला आहे बॅटिंग करणाऱ्या जामगर स्ट्रायकर्स क्रिकेट संघाला. बॅकफुटर आले. सॉफ्ट हँडेडली दिशा दिली आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. सेकंडचा कॉल. अनाठाई प्रयत्न मात्र तो आता यशस्वी होताना पाहायला मिळेल. कॅज्युअल अप्रोच पुन्हा एकदा विकेट किपरचा ज्याला गॅदरिंग करता आली नाही. अदरवाईज रनआउटची चान्स निर्माण झाली होती. धावचीची संधी बनली होती परंतु तिचं सोनं झालं नाही. पूर्ण होत आहेत धावा 2 आणि या 2 धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पुढे मार्गस्थ झाली आहे ती 4 या आकड्यावर. 4 ऑन बोर्ड. 4 धावा याचबरोबर धावफलकावरती. स्टील 2 टू गो. ऑन स्ट्राईक नितीन. ऑन साइडला स्वीप करतात. विकेट किपरला भेदलं. फाईन लेगचा खेळाडू फक्त दर्शक बनून राहील. बॉल वेगाने चाललाय. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. फाईन टच, फाईन ग्लान्स, फाईन 4. चौकार. चौकाराच्या धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पुढे मार्गस्थ होत असताना ती 8 या आकड्यावरती. 8 ऑन बोर्ड. सुरुवात थोडी धीमी जरूर झाली होती पहिल्या 3 चेंडूवरती, मात्र नितीन जसे मैदानावरती पोहोचले धावफलकाला वेग देण्याचा प्रयत्न सध्या त्यांचा सुरू आहे. फुलर लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो फसला. चांगला वेग पाहायला मिळाला कल्पेचा. याचबरोबर निर्धाव चेंडूची सांगता आणि पहिलं षटक समाप्तीची घोषणा ऑनफिल्ड अंपायर कृष्णा केने सरांकडून करण्यात आलेली आहे. धावसंख्या आपण बघत आहोत पहिल्या षटकाच्या अंती एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावरती. 8 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चला टीम मॉडेल नकोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच बजरंगी बॉयज दहेगाव. फिल्डिंग इमिडिएटली सेट करायचे. स्पेशली कॅप्टनला सूचना असेल. निर्णायक 14 सामना शिवस्वराज 11 सावळाराम नगर आणि त्यांच्या विरोधात यजमान अर्थातच आयोजक संघ आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळेल श्री समर्थ कृपा वडवली. दोन्ही टीमनं
विडिनिंगच्या दरम्यान टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील, सूचनेकडे लक्ष असू द्या. गीतेश येतात गोलंदाजी करता. आणखीन एक उभरता खेळाडू बजरंगी बॉयज दहिगावचा सध्या महत्त्वपूर्ण दुसऱ्या षटकात बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड पॉवर प्ले त्याच कारणासह आपण बघत आहोत 3 फिल्डर डीपमध्ये सेट करण्यात आलेले आहेत. फिल्डिंगमध्ये स्पीडअप करणं गरजेचं राहील, सूचना आम्ही करत आहोत. पुनश्च एकदा बजरंगी बॉयज दहिगावला स्पेशली कॅप्टनला 1:38 पहिला बॉल पडला, लक्ष सुद्धा. गीतेश गोलंदाजी करता. षटक दुसरं सध्या सुरू झालंय. पहिला बॉल राऊंड विकेट नॅचरल आउट स्विंगर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नॉस्ट्राकर रेडला, तिन्ही यष्ट्या समोर होत्या मात्र वेध घेता आला नाही. थ्रू थोडा वाईड आला, त्याच कारणासह बॅटर नॉस्ट्राकर रेडला सुखरूप परतलेले आपण बघत आहोत. नितीन यांना डॉटनं सुरुवात झालेली आहे. गीतेशचं पॉवर प्लेसर महत्त्वपूर्ण षटक सध्या आपण बघत आहोत. हे दुसरं सुरू असताना धावसंख्या स्थिर 8 धावा दाफलकावरती. बॅकफुटवर येऊन चेस करत असताना कट करण्याचा प्रयत्न, गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. त्याच कारणासह वाईडचा सिग्नल आता करण्यात आलेला आहे. ऑनफिल्ड अंपायर कृष्णा केरे सरांच्या वतीनं एक अतिरिक्त धाव या सोबतीनं धावफलकावरती ॲड केली जाईल आणि एक्स्ट्रा 1 रनच्या सोबतीनं धावसंख्या सध्या आपल्याला पुढे पाहायला मिळेल 3-9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड. ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग जुळलं नाही. स्कोरलेगला क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती 1 धाव. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती आपण बघत आहोत सध्या पुढे मार्ग होत असताना 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात इकॉनॉमिकल स्टार्ट स्पेशली बॅटिंग करत असताना 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. त्यानंतर दुसरं षटक थोडं संत आणि शांत राहिलंय. मिस टाइम फटका, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि चांगला झेल आता सेकंड अटेम्प्ट मध्ये संपादित होतोय. सांघिक शिवज मिळतंय दुसऱ्या टीम बजरंगी बॉयज दहिगावला. कॅप्टन संघनायक नितीन माघारी. न्यू बॅट्समन जे अर्थातच जितेश सध्या मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. संघनायक नितीन यांचा ते माघारी परत आहेत. धावसंख्या आपण बघत आहोत 10 या आकड्यावरती. 10 ऑन बोर्ड. 10 धावा याच बरोबर धावफलकावरती. नेक्स्ट मॅच यजमान संघ इन ॲक्शन आपण बघत आहोत. आयोजक संघ इन ॲक्शन शिवस्वराज 11 सावळारामच्या विरोधात असेल. समर्थक रूपा वडवली. याच विभागातील दोनही संघ तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पहिल्या फेरीत अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकलेले पाहायला मिळतील. धावा 10 आहेत. न्यू बॅटर आपण बघत आहोत जितेशला. पहिला बॉल त्याच्या अगेन्स्ट चांगल्या टप्प्यावरती चांगल्या वेगानं अगदी सरप्राईज करून टाकत असताना त्या ठिकाणी गोलंदाज गीतेशला आपण बघत आहोत. राऊंड ऑफ ॲक्शन नॅचरल आउट स्विंगर नैसर्गिक कोन सध्या तो बनवत असताना त्याचा फायदा त्याचा ॲडव्हान्टेज आतापर्यंत या महत्त्वपूर्ण सेकंड पॉवर प्ले मध्ये त्याला मिळालेला आहे. धावफलक स्थिर 10 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ से जज करते and as it is confidently taken, judge down the ball and this is my catch, I will surely taken. हा कॉन्फिडन्स आपण पाहिला. आल्या पावली माघारी परत आहे जितेश. 10 ला तिसरा धक्का टीम जामगर स्ट्रायकर्सला. पडझड आपण बघत आहोत. महत्वपूर्ण सामन्यात सध्या झालेले मात्र डाव सावरण्यासाठी सध्या आपण बघत आहोत सलामीवीर बॅटर रोशनच्या सोबतीनं न्यू बॅटर मैदानामध्ये मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. आदेश जामघरे AJ जर्सी नंबर 39 एंटायर इनटू द ग्राउंड नाऊ. धावसंख्या स्थिर 10 वरती. महत्वपूर्ण 2 धक्के या षटकात दिलेले आहेत गोलंदाज गीतेशनं. दमदार कामगिरी सध्या त्याची विथ द बॉल सुरू आहे फिल्डिंग करणाऱ्या बजरंगी बॉयज दहिगाव क्रिकेट संघासाठी. स्पीडअप करा, लक्ष असू द्या. चेस करून कट करण्याचा प्रयत्न होता. ऑफटमच्या बाहेर वेगवान फुलर लेंथ. बॅटरला बीट करत असताना भन्नाट वेगानं बॉल मागे ट्रॅव्हल झाला विकेट किपरकडे. आणि यासोबतच आपण बघत आहोत महत्त्वपूर्ण दुसऱ्या षटकाची सांगता त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सेकंड ओव्हर इज कंप्लीट. षटक 2 संपली.
दुसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल स्पेल आपण पाहिला गीतेचा अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केल्या, महत्त्वपूर्ण 2 धक्के त्यानं दिल्या जामकर स्ट्रायकर्सला आणि सरते शेट्टी पॉवर प्लेची महत्त्वपूर्ण 2 षटकं ज्यामध्ये निराशाजनक नाउमेद सुरुवात आपण बघत आहोत बॅटिंग करणाऱ्या जामकर स्ट्रायकर्सची. 3 फलंदाज त्यांनी गमावलेले आहेत, त्या मोबदल्यात अवघ्या 10 धावा धावफलकावरती 5.00 ची धावगती सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होते. बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत वैभवला, लेफ्ट हँडर मीडियम पेसर डावखुरे त्याचा मध्यम गती गोलंदाज सध्या ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करता तयार होत असताना वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित असेल, लक्ष सुद्या. टीम बजरंगी बॉयज जयगाव बरोबर 1:37 ला पहिला बॉल पडलाय, स्पीडअप करणं गरजेचं राहील. पॉवर प्लेची 2 षटकं संपली, क्षेत्ररक्षणावरची संचारबंदी आता ऑनफिल्ड अंपायर कृष्णा केने सरांनी हटवलेली आहे. 5 फिल्डर टीममध्ये सेट झालेले आहेत. कव्हा पॉइंट त्याचबरोबर वाईड डिश लॉंग ऑफ, ऑन साईडला लॉंग ऑन आहे, त्याचबरोबर मिड विकेट स्क्वेअर लेग डीपमध्ये सेट करण्यात आला. पहिला बॉल चांगला आउट स्विंग लेफ्ट हँडर बॉलरकडून. याच पद्धतीनं बॉल वळवण्याची किमया असली तर बॅटरला तुम्ही सेट होऊ देणार नाही आणि त्या तिरशेनं पहिला बॉल अगदी कॉरिडॉरवरती चांगल्या टप्प्यावरती आपण त्या ठिकाणी पाहिला गोलंदाज वैभवचा. निर्धाव चेंडूनं त्याचा निर्णायक स्पेल सुरू झालेला. डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना स्विच इट टीम रिव्हर्सचा प्रयत्न मात्र थर्डमॅनला बॅकअप करण्यात आलेला आहे. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकापासून चेंडू थोडा बाजूला गेला, तास कारणास्तव 1 धाव आपण बघत आहोत त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली. सिंगलच्या जोरावरती बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येची कोंडी आता फोडण्यात आलेली आहे. एकूण धावा आपण बघत आहोत 11. विलासजी शिंगोले आणि त्यांच्या सभेत पांडुरंगजी शिंगोले हे आपले लाडके अतिथी नुकताच क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. लो फुलटाच गती थोडी कमी होती, फिंगर मोड केले होते बॉलवरती. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आणि तो प्रयोग यशस्वी आपण बघत आहोत. गोलंदाज वैभव लिहेचा डॉट चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर. एकूण धावा आपण बघत आहोत धावफलकावरती 11. स्टेप आउट होऊन खेळतात, बोलर्स बॅक ड्राईव्ह, रनआउटची संधी बनली आहे आणि त्या संधीचं सोनं झालं नाही. तिन्ही यष्ट्या समोर होते असं वाटलं होतं डायरेक्ट हिट येईल, मात्र गोलंदाजानं थ्रो थोडा वाईड दिला. विकेट किपरचं बॅकअप थोडं लेझी आलं, त्याच कारणास्तव बॅटर स्ट्रायकर रेंडला सुरक्षित पोहोचलेले आपण बघत आहोत. आणखीन एक निर्धाव चेंडू सध्या आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल पर्सेंटेज या मॅचमध्ये वाढलेली आपल्याला सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. चांगला आउट स्विंगर उजव्या हाताच्या बॅटरसाठी अगदी समोर टप्पा पडला, त्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूनं टर्न देखील झाला. वेगाबरोबर दिशेवरती चांगलं नियंत्रण, बॉलला दोन्ही बाजूनं वळवण्यामध्ये वाकबगार आहेत वैभव आणि सध्या फिरकीच्या तालावरती नाचवतायत त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या बॅटर आदेशला. लॅक ऑफ फुटवर्क. आणखीन एक चांगला बॉल चांगल्या टप्प्यावरती पडला आणि फिनिश होतं विकेट किपरकडे. चांगलं कमबॅक या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. इकॉनॉमिकल कामगिरी, डॉट बॉल पर्सेंटेज वाढली, अवघी 1 धाव कर्ज केली ती वैभवनं. षटक 3 संपली, 11 धावा धावफलकावरती, 11 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. यानंतर होणारा सामना शिवस्वराज 11 सावळाराम नगर आणि त्यांच्या विरोधात समर्थ कृपा वडवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपल्याकडे पुरेसा वेळ आहे तर लगेचच आपण इन्व्हाइट करूयात या आपण टॉससाठी. षटक 3 संपलेले, 3ही गोलंदाजांची इकॉनॉमिकल कामगिरी या मॅचमध्ये बघत आहोत. कल्पशनं सुरुवात केली, पॉवर प्लेमध्ये अवघ्या 8 धावा त्याने दिल्या, महत्त्वपूर्ण 1 विकेट त्यांना कॅरी केली. सेकंड पॉवर प्ले गीतेश जो प्रभावित राहिला, 2 धक्के त्यांना दिला, अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. तर तिसऱ्या षटकात वैभवनं देखील आपल्या गोलंदाजीचा दबदबा या मॅचमध्ये स्थापित केलेला आपण बघत आहोत. अवघी 1 धाव त्यानं दिलेली आहे. षटक 3 संपली, 11 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसातील पहिला असा सामना जो सध्या लो स्कोरिंग टोटलकडे वाटचाल करताना तुम्हाला पाहायला मिळेल. कॅप्टन या दोन्ही टीमचे पांडुरंगजी शिंगोळे साहेब, त्यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या महत्त्वपूर्ण लढतीचा नाणेफेकीचा कौल आपण संपूर्ण करणार आहोत. मात्र मिड इनिंगच्या दरम्यान तो टॉस आपण कव्हर करू. चला, या दोन्ही टीमचा कॅप्टन उपस्थित व्हा. ऑनगोईंग सामना देखील सुरू आहे. आज जरा शेड्यूल डिले झाले, त्याच काळाचं वेल कसा सेव्ह करता येईल याकडे आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचं लक्ष आहे. मोहसिन उपस्थित झालेले आहेत, शिवस्वराज 11 सामळाराम नगरचे कॅप्टन.
त्याचबरोबर यजमान संघ आपण बघत आहोत. भावेश इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील, जे स्वतः संघनायक आहेत. भावेश 11 या नावानं संघ आज आपल्याला मैदानामध्ये पाहायला देखील मिळेल. आयोजनासाठी संपूर्ण समर्थ कृपा क्रिकेट संघ वडोलीनं घेतलेली अफाट मेहनत, भरपूर साले अडथळे आले, व्यत्यय आले, मात्र त्या संकटांना, त्या आव्हानांना सामोरे जात असताना ही दमदार क्रीडा स्पर्धा पहिल्या पर्वामध्ये पदार्पण करताना आपण बघत आहोत. पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न तो फसला, झेलची संधी बनली आहे, स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली पोचला आणि हाताचा पिसारा फुलवत असताना त्याला चेंडू आपल्या कक्षेमध्ये सामावून घेतला. आणखीन एक झटका. जिंकलेल्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये पहिल्या डावात ते क्षेत्ररक्षण करतील तर बॅटिंग करावी लागेल शिवस्वराज 11 सावळाराम नगर क्रिकेट संघाला. दोन्ही टीमनं यानंतर रेडी राहा. एका पाठोपाठ एक धक्के आपण बघत आहोत या महत्वपूर्ण सामन्यामध्ये बसलेले आहेत. बॅटिंग करणाऱ्या जामगर स्टॅकर्स क्रिकेट संघाला रेग्युलर इंटरव्हलवरती येणारे विकेट, त्याच कारणासह सध्या धावफलकावरती ही पडझड पहिल्या डावामध्ये होताना आपण बघत आहोत. एकाही फलंदाजाला डबल डिजिटमध्ये आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन देता आला नाही. 4 झटके या महत्वपूर्ण सामन्यामध्ये बसलेले आपण बघत आहोत. न्यू बॅटर सध्या खेळण्यासाठी ऑन विकेट आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला विकास. करणचं हे 4थं षटक सध्या सुरू असताना बॅटची कडा आणि आणखीन एक सुयश. इट इज लाऊड अँड क्लिअर साऊंड. यष्टीरक्षकानं बॅकअप चांगलं केलं आणि लगेचच दुसरा धक्का या षटकातला दिलाय. तो करण आल्या पावली माघारी परताना पाहायला मिळत आहेत. विकास तू चल मे आया अशी परिस्थिती सध्याच्या घडीला आपण बघत आहोत. ऑन हॅट्रिक संधी आता गोलंदाज करणला निर्माण झाली या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक कॅरी करण्याची. या सिरीज किरणला आपण बघत आहोत गोलंदाजी करता. महत्वपूर्ण डावाचं हे षटक 4थं सध्या मार्गस्थ असताना 2 चेंडूंवरती लागोपाठचे 2 धक्के त्याने दिलेले आहेत. पहिला चेंडू कॉट अँड बॉल, तदनंतर दुसरा चेंडू क्वाड बँडच्या स्वरूपात. दोनही फलंदाज आपण बघत आहोत माघारी परतलेले आहेत. धावसंख्या 11. पूर्णपणे धावफलकाला रोख लावलेली आहे. ऑन हॅट्रिक प्रयत्न तर सुरू होता पूल करण्याचा न्यू बॅटचा, मात्र हवं तसं टॅबिंग झुललं नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण बघत आहोत. मागच्या 2 षटकांच्या तुलनेत अवघी 1 धाव फक्त स्कोर करण्यात आलेली आहे ती बॅटिंग करणाऱ्या जामगर स्ट्रायकर्स टीम कडून. 30+ धावसंख्या जर उभारली तर चॅलेंजिंग टोटल असेल, मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बॅकफुटवर आले, डिफेन्सिव्ह स्ट्रोक ड्राईव्ह केला समोर कव्हर्स मध्ये, चांगला फटका एक्झिक्यूट होतोय. मिसफील्ड झाली, दुसऱ्या धावेसाठी परतलेले आहेत आणि दुसरी धाव देखील आपण बघत आहोत. तितक्याच वेगानं तत्परतेनं आता पूर्ण करण्यात आलेली आहे. 2 धाव्यांच्या कालावधीनंतर हे धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आपल्याला. 13 ऑन बोर्ड. 13 धाव्याच बरोबर धावफलकावरती पहिली डबल धाव जी नुकताच स्कोर करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी फलंदाजाकडून. धनाजी आहेत स्ट्रायकर एंडला. पायात होता चेंडू, ड्राईव्ह केला समोर, मिड ऑफला फिल्डर. पहिल्या अटेमध्ये चेंडू जर उचलला असता तर धावचेची संधी नाकारता आली नसती, मात्र बॉल त्यांच्यापासून बाजूला गेला. एका धाब्याची जी संधी बनली तिचं सोनं करण्यात आलेलं आहे. सिंगल धाब्याच्या जोरावरती धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचलेली पुढे 30-14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. निर्णायक पहिल्या सत्राचे अवघे 7 चेंडू आता बाकी आहेत. लाईन मिस केली. आणखीन एक डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी ओव्हर नंबर 4 मध्ये किरणने देखील आपली छाप सोडली आहे आणि टोटली डॉमिनेटिंग बॉलिंग अटॅक सध्या आपण बघत आहोत टीम बजरंगी बॉयज दहिगाव क्रिकेट संघाचा. महत्वपूर्ण 5 धक्के बसलेले आहेत. अवघ्या 14 धावा धावफलकावरती. मागच्या दोन्ही मॅचेस मध्ये 50 पार टार्गेट सेकंड इनिंग मध्ये चेस करण्यासाठी भाग पाडलं होतं, मात्र या मॅच मध्ये सध्या धावांसाठी संघर्ष आपण बघत आहोत करताना दिसतीये टीम जामगर स्ट्रायकर्स. चला अंतिम षटक, निर्णायक षटक स्पीडअप करणं गरजेचं राहील. बजरंगी बॉयज दहेगाव लक्ष असू द्या. बरोबर 1:37 पहिला चेंडू पडला. 18 मिनिटातच अवघी 4 षटकं तुम्ही टाकलेली आहेत. त्या डिंग्स ब्रेक देखील कव्हर झालेला आहे. सो वेळेचे सुनियोजित व्यवस्थापन आपण बघत आहोत सध्याच्या घडीला बजरंगी बॉयज दहेगाव टीम कडून.
वैभव सेकंड स्पेलमध्ये ज्याची इकॉनॉमिकल कामगिरी तिसऱ्या षटकात अवघी 1 धाव त्याने खर्च केली होती, तो सध्या बॉलिंग मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांच्या अंती 14 धावा धावफलकावरती. अंतिम षटकाची सुरुवात झाली लो व फुलटॉसनं. ऑन साइडला फक्त टर्न करण्यात आला, दिशा दिलेली आहे. टर्न विथ सिंगल आणि सिंगल धावाच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली पुढे ती 15 या आकड्यावरती. आदेशला आपण बघत आहोत सध्या स्ट्रायकर एंडला. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट लेग पुढे आणला होता, डास्टिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत आदेशचा. त्याच्या विरोधात आणखीन एक डॉट बॉल, प्रोडक्टिव्ह षटक. सेकंड स्पेलमध्ये देखील चांगली कामगिरी आपण बघत आहोत गोलंदाज वैभवची. लोवर फुल टॉस ड्राइव्ह केला समोर, बोलस बॅक ड्राइव्ह, मिड ऑफला फिल्डर उपस्थित होते, त्यांच्याकडून देखील झाली मिस्टेक. बॉल मागे गेला, लॉंग ऑफला बॅकअप जोपर्यंत करण्यात येईल तोपर्यंत आपण बघत आहोत यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या सध्या पुढे मार्गस्थ होईल. 16 ऑन बोर्ड, 17 ऑन बोर्ड सिटीत. 17 धावा याचबरोबर धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 षटकात 14 होत्या, 3 बॉलमध्ये आतापर्यंत 3 धावा आलेल्या आहेत. सो फायनल स्कोर अपडेशन 17 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. 17 धावा धावफलकावरती 5 गड्याच्या मोबदल्यात एकतर्फी लढत जणू काय मैदानावरती सुरू आहे की काय असा प्रश्न सध्या प्रेक्षक वर्गाला देखील पडला. बॅकफुटवर आले, हुक करण्याचा प्रयत्न, टोटली ब्लाइंड स्विंग ऑफ बॅट, अचंबित करणारा चेंडू त्या ठिकाणी फलंदाजाला पूर्णपणे त्याला सरप्राईज केलं. गुडलेंथ वरून जसा चेंडू राईज झाला तो टेक ऑफ घेताना पाठीमागे यष्टी रक्षकाकडे विकेट किपर देखील सरप्राईज होताना आपण बघत आहोत. आणखीन एक निर्धाव चेंडू, बोलस बॅक ड्राइव्ह, धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी बनली आहे आणि त्या संधीचं केले सोनं गोलंदाज वैभव. आणखीन एक सांघिक यश, 17ला 6वा झटका जामगर स्ट्रायकर्सला. महत्वपूर्ण सामन्यात आतापर्यंत 6 गडी गमावलेले आहेत. न्यू बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला निखिल. पूर्णपणे डावाची पडझड आपण बघत आहोत या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना जामगर स्ट्रायकर्स क्रिकेट संघाची. अंतिम चेंडू पहिल्या डावाचा, फुल टॉस जरूर होता, आतली कडा घेतली गेली, त्यावर देखील धाव घेण्याचा प्रयत्न. आणखीन एक फलंदाज धावचित होताना पाहायला मिळेल की नाही. सिटीज बेल सोडवल्या नाही, त्याच कारणास्तव बॅटर सुरक्षित असतील, मात्र धाव आली नाही. औपचारिकरित्या आपण बघत आहोत पहिलं सत्र संपलेले. अवघ्या 17 धावा बनवल्या जामगर स्ट्रायकर्सनं 5 षटकांची अंती, तर आवश्यकता 18 माफक धावसंख्येची विजय करता बजरंगी बॉयज दहीगावला. जामगर स्ट्रायकर्स टीम्स इमिडिएटली फिल्डिंग सेट करा. 2 मॅचेस मध्ये प्रोडक्टिव्ह टोटल आपण पाहिली होती, मात्र या मॅच मध्ये हवा तसा धावफलकाला वेग देता आला नाही. जामगर स्ट्रायकर्स क्रिकेट संघाला बॅटिंग डिपार्टमेंटची पूर्णपणे नाखुश कामगिरी आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलेली. त्याच कारणास्तव माफक 30 चेंडू 5 षटकं आणि 18 धावेची आवश्यकता विजयासाठी बजरंगी बॉयज दहीगावला. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त कामगिरी, स्पेशली 2 षटकं वैभवची, ज्याचा जबदबा आपण पाहिला. त्याचबरोबर किरण असेल, गीतेश असतील, कल्पेश असतील, 4ही गोलंदाजांनी या मॅचमध्ये प्रभावशाली कामगिरी केलेली आहे. त्याच कारणास्तव सध्याच्या घडीला या मॅचमध्ये पाडझड आपण बघत आहोत ते टीम बजरंगी बॉयज दहीगाव क्रिकेट संघाचं. ओपनिंग पेअर इमिडिएटली रेडी करा. बजरंगी बॉयज दहीगाव आणि नेक्स्ट मॅचसाठी देखील रेडी राहा दोन्ही टीम. भावेश 11 समर्थक कृपा वडवली आणि त्यांचा विरोधात आपण बघत आहोत याच विभागातील शिवस्वराज 11 सावळाराम नगर हा संघ इन ॲक्शन असेल. ओपनिंग पेअर इमिडिएटली पाठवा. बॅटिंग करणारा संघ रनचेस करत असताना द्वितीय सत्रात आपल्याला पाहायला मिळेल बजरंगी बॉयज दहीगाव. 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. पाहायचं किती कमी षटकात हा सामना आता त्यांच्या वतीनं चेस केला जाईल. आयोजन समितीचा वेळ कशा पद्धतीनं वाचवला जाईल हे देखील पाहण्यात औत्सुक्याचं असेल.
चला सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल करायचे. प्लीज क्विक स्पीडअप करा मित्रांनो. अजूनही भरपूर सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे, तर तुमचं सहकार्य अमूल्य राहील आमच्यासाठी. प्लीज सहकार्य करा. चला ओपनिंग पेर इमिडिएटली पाठवा. बॅटिंग करणारा संघ बजरंगी बॉयज दहेगाव. अवघ्या 18 धावसंख्येची आवश्यकता. क्षेत्ररक्षण सज्ज झालेलं आहे. जामगर स्ट्रायकर्स क्रिकेट संघाच्या मॅचमध्ये जर पलटवार करायचं असेल तर ऑल आउटकडे जास्त फोकस करावा लागेल. जामगर स्ट्रायकर्सला विकेट महत्त्वाचा फॅक्टर असतील, त्याचबरोबर डॉट बॉल पर्सेंटेज दबाव वाढवतील. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग हवी तशी झाली नाही, मात्र गोलंदाजांना थोडा का होईना निर्णायक द्वितीय सत्रात दमखम आता दाखवावा लागेल. सलामीवीर मैदानामध्ये धनंजय आणि त्यांच्यासोबत आपण बघत आहोत गितेशला, जो जिनियन ऑलराऊंडर आहे या टीमचा, सध्या बॉलिंग मार्कवरती. आपण पॉवर प्लेचं पहिलं षटक बघत आहोत जामगर स्ट्रायकर्स संघाकडून आदेश गोलंदाजी करता. सामना सुरू होतोय. महत्त्वपूर्ण द्वितीय सत्र. 18 धावसंख्येचं माफक लक्ष. साधं सोपं सहज सोयीस्कर आव्हान, आणि ते आव्हान गाठण्यासाठी, ते लक्ष गाठण्यासाठी सलामीवीर मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला धनंजय, त्यांच्यासोबत गितेश. बॉलिंग मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक आदेशला आपण बघत आहोत. महत्त्वपूर्ण लढत सध्या सुरू होत असताना दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल अगदी मिडल आणि लेग वरून टेक ऑफ घेत असताना पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. हेच तर तुम्हाला करायचं आहे. 30 चेंडू 18 डिफेंड करायच्यात, तर या मॅचमध्ये डॉट बॉल पर्सेंटेज आणि त्याचबरोबर विकेट टेकिंग बॉलिंग तुम्हाला करावी लागेल. त्या ईर्षेनं प्रयत्न पहिल्या बॉलवरती सक्सेसफुल. गोलंदाज आदेश आपण बघत आहोत. निर्धाव चेंडूनं स्पेल सुरू झालेला आहे. महत्त्वपूर्ण लढत आणि महत्त्वपूर्ण लढतीत 18 धावसंख्येचं संरक्षण करत असताना जामगर स्ट्रायकर्स. ब्युटिफुल डिलिव्हरी. गुडलेंथवरून चेंडू हलकासा टॉस झाला. लेन्सचा अप्रतिम वापर. टेक ऑफ घेत असताना या चेंडूला आपण पाहिलं, जो सरळ पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. सलगचे 2 निर्धाव चेंडू. डॉट बॉल जसजसे येतील तसा फलंदाजावरती थोडा दबाव बनेल, प्रेशर बनेल, आणि तोच प्रयत्न सध्या सुरू आहे. सिलिकावर देखील इन्व्हाइट करण्यात आलेला आहे. ही वेगळी रणनीती कॅप्टनकडून. लाईन इथे खराब आहे. ऑनफिल्ड अंपायर कृष्णा केनेसरांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव याचबरोबर धावफलकावरती जोडली जाईल, आणि एक्स्ट्रा धावेसोबत धावसंख्या आपण बघत आहोत. सध्या सुरू झालेली 18 धावसंख्येचं माफक लक्ष चेस करत असताना बजरंगी बॉयज दहेगाव क्रिकेट संघ 1 या आकड्यावरती सध्या मार्गस्थ होतो. एक्स्ट्रा धावेनं डावाचा शुभारंभ. निर्णायक द्वितीय सत्र. स्ट्रेट बॅटनं ऑन साइडला टर्न करण्यात आला. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नाही. अलॉंग टू द कार्पेट. चांगला मैदानी फटका. बॉल चाललाय निघून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काव कॉर्नर सीमा पार. धनंजयच्या बॅटमधून आलाय हा पहिला दमदार 4 चौकार. तेरा धाब्याची आवश्यकता आता या मॅच मध्ये विजयासाठी. स्पीडअप करा. हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले. हुक करत असताना चेस आहे फालेकचा. फिल्डरला आउटफील्ड फास्ट. फिल्डरला पोहोचण्या अगोदर बॉल पोहोचला डीप फालेक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसरा 4 धनंजयच्या बॅटमधून. चौकारासोबत धावसंख्या आपण बघत आहोत 3-9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड. अर्ध लक्ष तर गाठलेलं आहे. अजून अवघ्या 9 धावेची आवश्यकता मॅचमध्ये विजयासाठी. एकतर्फी लढत सध्या या मॅचच्या दरम्यान आपण बघत आहोत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. शिवस्वराज 11 सावळाराम नगर आणि त्यांना फाईट करेले यजमान अर्थातच आयोजक संघ भावेश 11 समर्थ कृपा वडवली. धावा 9 आहे. धनंजय यांच्या बॅटमधून येणारा हा लागोपाठचा दुसरा चौकार आपण पाहिला. अजूनही 9 धाब्याची आवश्यकता मॅचमध्ये. ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. बीट करत असताना इनफिल्ड मधल्या फिल्डरला बॉल मागे चालला. बॅकअप करण्यात आलेला आहे. पाडिश काव कॉर्नरला जोपर्यंत
रिटर्न थ्रो केला जाईल. एक धाव. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती आपण बघत आहोत सध्या पोहोचले ती 10 या आकड्यावरती. 10 ऑन बोर्ड. स्टील 8 मोर रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. अजूनही विजयासाठी अवघ्या 8 धाब्याची आवश्यकता. महत्वपूर्ण द्वितीय सत्रात जामगर स्ट्रायकरच्या विरोधात बजरंगी बॉस दहिगावला एकतर्फी लढत सध्या आपण बघत आहोत. बाट चिकडा आणि आलंय सुयश. 10ला पहिला धक्का बसतोय. गीतेश माघारी परत आहेत. शून्याचा चष्मा घालून ते तंबूच्या दिशेला रवाना. महत्वपूर्ण विकेट आलेली आहे. न्यू बॅटर गुरुला आपण बघत आहोत मैदानामध्ये जात असताना. न्यू बॅटर फास्टली पोचा जरा. या मॅचमध्ये आपल्या मॅनेजमेंट कमिटीचा नियोजित वेळ देखील वाचू शकतो. सिरीज मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटची कडा घेतली. विकेट किपरचं बॅकअप आलं आणि सध्याच्या घडीला पहिले सुयश बसलेलं आहे. माघारी परतलेले आपल्याला पाहायला मिळतात. गीतेश 10ला सध्या 1 लॉस. 8 धाब्याची जुनी आवश्यकता. षटक दुसरं सध्या सुरू झालेलं आहे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत आरजे अर्थातच राहुलला. स्पीडअप करा जामगर स्ट्रायकर्स. एक्स्ट्रा टाइम स्पेंड करू नका. लोवर फुलटॉस बॉल कव्हर्स मधून काढला. आउटफील्ड फास्ट. मक्खन आउटफील्ड. चेंडू थांबणार नाही. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चौकार त्या ठिकाणी आला. या डावातील महत्वपूर्ण तिसरा धनंजयच्या बॅटमधून. धावसंख्या चौकाराच्या मदतीने आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे ती 14 या आकड्यावरती. 14 ऑन बोर्ड. अवघ्या 4 धावसंख्येची आवश्यकता मॅचमध्ये विजयाकरता. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजांनी केलेलं निर्विवाद वर्चस्व. तदनंतर या षटकात सुरुवात चौकारानं झालेली आहे. फुल टॉस. हवं तसं टॅबिंग झुललं नाही. क्षेत्ररक्षक पाठमोरा त्या ठिकाणी बॉलला चेस करतोय जोपर्यंत बॅकअप केले जाईल. सहजरित्या एकदा वेस्ट ऑफ आयडीचं बीमर. बीमर +1. एक्स्ट्रा 2 धावा ऍड झाल्या. धावसंख्या 16 या आकड्यावरती. आवश्यकता अवघ्या 2 धावसंख्येची. फ्रीड बॉल. संधी आता निर्माण झाली आहे बॅटर गुरुला. दोन धाब्याची आवश्यकता आहे मॅच मध्ये विजयासाठी. फ्रीट वरती फटका चांगला आला समोरच्या दिशेनं. झेल देखील ड्रॉप झालाय मात्र जरी झेल पकडला असता तरी देखील मोबदला मोजावा लागला नसता. फ्रीट होता एक धाव. स्कोरची बरोबरी झालेली मात्र स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग. सो विजयासाठी अवघी 1 धाव आता बनवावीच लागेल बजरंगी बॉयज दहिगावला. धनंजय स्ट्रायकर एंडला 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायचं फिनिश कसा करेल. ऑन साइडला पूलचा पॉवरफुल फटका. मिडविकेट सीमा पार. MS धोनी स्टाईलला सामना संपला. सामना फिनिश केला धनंजय आणि विजयी झाली टीम बजरंगी बॉयज दहेगाव. मनपूर्वक अभिनंदन बजरंगी बॉयज दहेगाव. आणि टफ अँड हार्ड आपण देऊयात जामगर स्ट्रायकर्सला. पराभवाचं कारण कुठल्या डिपार्टमेंटमध्ये चुका झाल्या त्या अपकमिंग टुर्नामेंटमध्ये दुरुस्त कराव्या लागतील. मनोमंथनाची वैचारिकतेची गरज जामगर स्ट्रायकर्सला